राजा रामचंद्र भगवान की जय, पवन सुत हनुमान की जय, शांति ब्रह्म एकनाथ महाराज की, गंगाजी बापू महाराज की जय, संत मोतीराम महाराज की जय, पार्वते पदे शिव हर हर महादेवा. हरी हरी. श्री गणेशाय नमः, श्री रघुनाथाय नमः, श्री लक्ष्मी नमः, श्री सरस्वती नमः, श्री गोपाल कृष्णाय नमः, श्री गंगाजी बापू देवताय नमः. ते जाऊन लक्ष घन केला आश्रम निर्माण, बळे जळे संपूर्ण, वृक्षारोपणाती रम्य. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्य. गौरीपुत्र गणेशाला, कौशल्यपुत्र भगवान प्रभू रामचंद्र, शांती ब्रह्मनाथ महाराज, जमलेली सर्व गुणजन मंडळी, सर्व मायबापांच्या चरणी नतमस्तक. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांचे हा, प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरी भेटी. सर्व मायबापांच्या चरणी नतमस्तक होऊन मुकामी मौजे बलसा या पावन पवित्र भूमीमध्ये भगवान प्रभू रामचंद्राच्या अथांग कृपा आशीर्वादाने महारुद्र मारुद्राच्या ज्ञान मंडपामध्ये अखंड हरिनाम सप्ताह आणि अखंड भावार्थ रामायण चालू आहे महाराज, हे का नाही. सर्वप्रथमता जे नित्यनेमानं रामकथा वाचतात, ऐकतात, सांगतात, त्यांच्या कोटी शतशः कोटी कोटी प्रणाम. मायबाप, आता आपल्या इथं शिक महाराज एकाहुनी बडी रे, मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून वाचणार, सांगणार, गोड ऐक आलेले आहेत महाराज. आणि त्याच्यात मुखपाठ रामायण केले काही काही माणसाने मालिपाटी महाराज. तिथं उपस्थित आमच्या ताई आहेत, गीताताई शेंद्रेच्या, त्या ताईनं 12वा 15वा अध्याय सतीश महाराज मुखपाठ. मी गेल्या वर्षी शेंद्र्याला रामायण सांगायला गेलतो, इकून ज्ञानेश्वरीची वही एक तुकडा म्हणलं की खाल्ल्या माय मावल्याने 3 तुकडे आपण म्हणायचे महाराज. एवढे विद्वान श्रोते. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती, म्हणून बोल तरी गंगावती स्वीकाराल की. एकापेक्षा ज्ञानी वाचणार सांगणार आहेत आमचे लक्ष्मणराव कदम निळेकर, वारकरी संप्रदाय YouTube चॅनल 7030 महाराज. याच्या माध्यमामधून अख्खा आपला गाव, आपला कार्यक्रम अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गाजणार आहे महाराज, हे का नाही. ते या ठिकाणावर दोघं जोडीनं उपस्थित आहेत, ज्यांच्या मुखातून आपण आतापर्यंत रामायण ऐकलं. विनोदाचार्य सतीश महाराज नावलगावकर, गोड रामायण सांगतात महाराज, हे का नाही. आता इथं एकापेक्षा दिग्गज महात्मे, सगळ्याचं वर्णन करण्यापेक्षा रामायणाकडे बघू आता आपण, हे का नाही महाराज. रामकृष्ण हरी महाराज सेवेचं वर्णन करताना सांगू लागले, अंकुशराव महाराज आतापर्यंत गोड चिंतन विषय झाला महाराजांनी सांगितलं, आतापर्यंत कपटाचा विषय संपला महाराज. महाराज म्हणतात, काय नेहमी राक्षसाने राजा रावणाला जोहार माय बाप जोहार मुजरा केला, मान दिला रावणाला, आणि काय नेहमी लंकेतून निघाला बघा. आता या लंकेचं या पर्वताचं अंतर किती आहे सतीश महाराज दुसऱ्या अध्यायात वर्णन होऊन गेलं त्याचं. 12,04,040 कोस जाण्याचा मार्ग आहे महाराज. एका वहीत मागायला निघाला, दुसऱ्या वहीत पोहोचलाय बी. आणि मारुती राया तिसऱ्या अध्यायात 12व्या 14व्या वहीला काहीतरी निघाले महाराज जागेवरून. लक्षात घ्या, आता जवळजवळ 70-75 वह्या होत आल्या महाराज. अजून मारुती डोंगर आले, हे मागच्या वहीत निघाले आणि आता येऊन बी पोहोचले. आणि आल्याबरोबर महाराज म्हणले, येणं तिथं काय काय निर्माण केलं. तळ पहिलंच होतं बघा, हे जुनाट तळ आहे महाराज, पण त्यानं तिथं काही काही झाडं असे निर्माण केले, मायावी झाडं केले महाराज, मायावी. आता त्या लक्ष्मीच्या पुढे झाडं आणून ठेवायलेत बघा, हे का नाही. काय झाड आहेत महाराज ते बघा ना, कसे टवटवीत झाडं दिसतात महाराज. आपण त्या पुण्यातून बाहेर निघाल्यावर बघा, सासवडला एक मार्ग फुटतोय आणि एक इकडे त्या चौफुल्याकडे तुकोबारायची दिंडी निघते, तिथे एक पूल आहे बघा, त्या पुलावर एक झाड आहे महाराज.
त्या झाडाला असे वेल ते कायमस्वरूपी झाड आहे. माणसाला वाटतं हे झाडच आहे आणि फुलात झाड कसं निघालं असं सतीश महाराज नवलच वाटतंय का नाही. असे याला काही काही नवलाचे झाड तयार केले महाराज काय नेमीनं की जेणेकरून नवल बघितल्यावर माणसाला करमत आहे जरासं बघा वाटतंय. नाही पाहिलेली वस्तू पाहिली की तिथं माणसाचा वेळ कवाशी गेला पत्ता लागत नाही. असे काही काही झाड यानं निर्माण केले होते. कसं कसं काय काय केलंय जरा ऐकू बोला. आपण घेऊन या गणी होता तापस देश निशाचरा वा देश उपवासी निरंतर गेली उदारत पाट्या. महाराज म्हणले यानं अग्निहोत्री महाराज झाला. महाराज जट्टा जुट्टा इबदीचा पट्टा सिंगी सैली कुबडी फावडी कमंडलू ओम ऐं क्लीं भ्लिंग ब्लिंग चामुंडाय स्वाहा. महाराज मोठा महाराज दिसू लागलेला आहे. महाराज राजा संभार परिधान त्याची वल्कलांबर भक्ती वाढले संभार आते चित्र वासकिया. महाराजांना गोड वर्णन केलं बघा. महाराज कसा महाराज दिसू लागला म्हणले तर महाराज म्हणले माथा जटांचा संभार हे का नाही. डोक्यावर केसाचा बुचडा बांधलेला आहे म्हणले महाराज. अशी लांब लांब दाढी वाढवली म्हणले. अंगावर भगवे कपडे परिधान केले. अति विचित्र अशा प्रकारचं शरीर दिसू लागलं. लिंग बुडाले केसाता मान व्रत रूप देते जप करिता एकाग्र. ऐका ना गणेशराव मामा महाराज म्हणले हे मोठा महाराज झाला. मोठा मोठा महाराज कोणला म्हणतात माहिती की महाराज हे बघा महाराजांनी गोड वर्णन केलंय. आपण मोठा कोणला म्हणतो अंकुशराव महाराज ज्याची अशी लांब लांब दाढी आहे ज्याची मजबूत बॉडी आहे ज्याला बसा 50-60 लाखाची गाडी आहे असा महाराज गाडीतून उतरला तर रांगच लागते महाराज त्याच्या दर्शनाला है का नाही. आणि असा उगा साधारण महाराज बघितला की सतीश महाराज उगा मोटरसायकलवर याव कोणी पाया पडणार महाराज तुझ्या हे का नाही. उगा येणं हे म्हणतात जाऊ द्या. हे अवघड आहे बघा लक्षात ठेवा. हा मोठा महाराज असा येणं महाराज म्हणले बघा महाराज आंतरलक्षणानेही मोठा असाव आणि बाह्य लक्षणानेही मोठा असाव हे का नाही. साधूचे लक्षण महाराजांना सांगितले. महाराज नाथबाबा एका अभंगामध्ये म्हणतात महाराजाचे लक्षण काय आहेत महाराज हे का नाही. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवाचा. आंतरलक्षण म्हणजे हृदयातून कळवळ असली पाहिजे आणि बाह्य लक्षणाने बी महाराज दिसला पाहिजे. दोन्हीही लक्षण सांगितले. पण महाराज म्हणले हे अंतकरणातून साधू झाला वरी भगवा झाला नामे अंतरी वश्य केला त्याला म्हणू नये साधू आणि जगी विटंबना. आणि असल्याच महाराजाचा ऊत आलाय महाराज हे का नाही. जय श्रीराम काहीतरी टाकडून तुकडून रामायण सोडून द्याले धुराजी महाराज. रामायणाच्या ओळीचा संबंधच नाही हो. इकडे तिकडे अंदाटीला बंदाटी 3 हात लाकडून 9 हात आणि हे का गाडीत बसल्या. अरे बाबा रोजच्या रामायणात कवर बी सांगा की जमतय माली पाटील. पण शक्तीत ताशी 100 ओळी झालीच पाहिजे महाराज. नाही तर 4 ला आरती होणार नाही. कितला करायची रामकृष्ण नाही नाही गुरु इथला नियम मला माहिती आहे. सप्त्यातली शक्ती म्हणलं की कमीत कमी 5 ला आरती करावंच लागते. ते घेऊन जपमाळी भुबुळी नेली भवयांतरिया जैसी केसरी मुद्रा लावली कैसी सेली दिसत आहे. जपाची माळ घेतली महाराज म्हणले. आता काय ना मंत्र जपू लागला ते मला माहित नाही हे का नाही. राम नाम जपना महाराज म्हणले. हे बघा खेचरी भुचरी आवचरी चराचरी 5वी ती मुद्रा लावण्य अलक्ष तो आत्मा प्रत्यक्ष हरी दिशे. महाराज ही मुद्रा नव्हती त्याची. ते असं उचल्यावली मुद्रा लावली म्हणले त्यानं. मुद्रा लावायची म्हणलं ना माळ जपायची. हा बघा हे शास्त्राचे नियम आहेत महाराज. आता वेळ नाही आपल्याकडे
पण जप करायचा म्हणल्या वारकऱ्याने बघा ते राऊत बाबाच्या संस्थेमध्ये अशी परंपरा आहे सतीश महाराज, जे त्यांच्या संस्थेत पोरं राहतात का नाही, सगळे पोरं चप्प्या करतात महाराज, शेंड्या ठेवते, धोत्र काय नियम आहेत बघा ना. असं ते बाबा म्हणतात 20 फुटाच्या पुढी पायानं चालणाऱ्या पोरानं 20 फुटाच्या वर असं उचल्यावर इकडे तिकडे बघायचं, पायानं चालताना सांगायला, मोटरसायकल चालिताना नाही महाराज. लक्षात ठेवा, हे काही काही नियम आहेत बघा वारकरी संप्रदायामधले महाराज. त्यानं अशी खेचेरी मुद्रा लावली म्हणजे इकडं तिकडं तिकडं इकडं असं येड्यासारखं बघू लागलं. कसं कसं करते ऐकू जरा. धारून या वज्रासन करून एकाग्र गमन भगवत धरून ध्यान पाहे आगमन कपीचे. महाराज म्हणले वज्रासन घातलं येणं. आता कोणतं हे वज्रासन मला माहित नाही, ते योगा करतात त्याला माहित असन. रामदेव बाबानं बरेच आसनं सांगितले महाराज, भुजंगासन, वज्रासन, कोणतं आसन कोणतं आसन आहे का नाही महाराज. यानं बी वज्रासन घातलं. ज्ञानेश्वरीत बी आसनाची बरीचशी माहिती आली महाराज. पण महाराज म्हणले यानं वज्रासन घातलंय. कसली मांडी घातली की, पण महाराज म्हणले बकवात धरून ध्यान. महत्वाचा मुद्दा आहे पहा, यानं ध्यान लावलं महाराज, ध्यान. आणि ध्यान महत्वाचं आहे महाराज, लक्ष ठेवा का नाही. ज्ञानोबा म्हणतात अभ्यासाहुनी गहन पार्था मग ज्ञान, आणि ज्ञानापासून ध्यान विशेष ते महत्वाचं ध्यान आहे. एक लक्षात ठेवा महाराज. यानं कसलं ध्यान लावलं तर बगळ्यासारखं ध्यान लावलंय म्हणले महाराज. आता बगळा कसं ध्यान लावते ऐकायचे का पुढे का माझी आशा बघायचा कोणी सात्विका जळ माझी पुण्य श्लोकायचा दे कधी सतस्या. बगळा पाण्यात बसतय देव बाप्पा, गुडघ्याच्या पाण्यात जाते बघा. कोणाच्या? तुमच्या नाही, बगळ्याच्या. एक पाय पगारात घालतय आणि एक पाय पाण्यात ठेवतय. सारखी मासुळीची वाट बघते महाराज. असे बकळ बगळे झाले हो, है का नाही. आता ते बगळे जेलमध्ये आहेत महाराज. रामकृष्ण हरी महाराज म्हणतात महाराज त्या बगळ्यानं सारखी माशीची वाट पाहते. महाराज म्हणले मत्स्य कप्यागमन शैली पातसे. माशीची वाट बघते त्या बिचाऱ्या मासोळ्या महात्मा म्हणून पाया पडायला येतात महाराज. लक्षात घ्या, महाराज म्हणून पाया पडायला येतात बघा. पक्षा राजहंसही पांढरा आहे आणि बगळाही पांढरा आहे महाराज. लक्षात ठेवा, पण बगळ्याचे लक्षण अलग आहे आणि राजहंसाचे लक्षण. पाखरामध्ये बराचसा फरक आहे महाराज. ज्ञानोबारायण अजून एका पाखराचं वर्णन करत असताना ज्ञानोबाराय म्हणतात चातकाची नीक नव्हे मेघू पाणी अशी धावे ते चराचर आगवे निवाले जेवी. चातक नावाचं पाखरू आहे, ते पाखरू देवाचा धावा करतोय महाराज, है का नाही. हे राजहंस पाखरू पहा, एका वाटीत दूध ठेवा आणि दुधात पाणी टाकाव. अर्धी वाटी दूध आणि अर्ध वाटी पाणी टाकायचं आणि फुल वाटी भरायची. आणि राजहंसाच्या पुढे जर ती वाटी ठेवली तर राजहंस दूध एकड काढतंय आणि पाणी बाजूला सारतंय महाराज. लक्षात घ्या. पण हे जे बगळा आहे का नाही, बगळा हा महाराज पांढऱ्या शिपत. कसा पांढरा? आता मी म्हणीन हे का नाही, सगळ्यात पांढरा महाराज. हा फेट्या सगळ्यात पांढरा शिपट दिसू लागला महाराज. लांबून पाहिले की बाबा 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 केवढा मोठा महात्मा आहे म्हणून ते बिचाऱ्या मासोळ्या पाया पडायला आल्या. एक 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 माशी त्यानं उचलली, हिचा दिला आणि तिचा हिला पत्ता लागू दिला नाही. बोला दक्षिण दिशेच्या भागे जैसे मुसवोतिली आगे के नक्षत्राचा पुंज स्वर्गे दिसे वेगी धावता. महाराज असा ध्यान लावलं त्यानं आणि ध्यान लावून मारुतीची वाट बघू लागला. तेवढ्यात महाराज म्हणले तो दक्षिण दिशेची आभागी. आता दक्षिण कोणीकडे? सतीश महाराज इकडे आहे का? रामकृष्ण हरी महाराज म्हणले दक्षिण दिशेकडून लाल गुंडाळ हे बाळ सूर्य उदयाला जावे तसे दादुला नातरी से सपना मुनी निश्चला मनी निघाला सरावया. सूर्य उदयाला जसा सकाळी सकाळीचा सूर्य उगवा महाराज लाल गुंजाळ दिसतो. ज्ञानोबा म्हणले अगा पूर्व
ये रही दिशा त्याची काळी काळी मा नाही असं लाल गुंजाळ हाय मंत्र से उडान कपिनाथा आल गरुडांचे माता देख टाकात राक्षस चिंता धीर सर्वथा न धरविया असं उड्डाण मारुद्राचं फिर पर्वताच्या माथ्यावर आलंय महाराज. आणि आल्याबरोबर जे काळनिमी राक्षस होता झालेल्या महाराजानं मारुद्राकडे पाहितलं. आता मात्र याच्या मनात चलबिचल चालू झाली. कसं कसं धुळा पडली झापड्या हाता वळली वेगड्या हो. पडली मनाची मुरकुंडे नाविक भवंडे त्याशी आल्या. नात्र गोड वर्णन करताना म्हणतात ओरिजिनल महाराजाला पाहिल्यावर डुप्लिकेट झालेलं ज्यानं सोंग केलं होतं का नाही. हे बघा परमार्थात सोंग जमत नाही महाराज. महाराज परमार्थात देखावा जमत नाही. परपंचात थोडाफार केला तर जमतोय सतीश महाराज. हे का नाही. एखाद्याच्या मुलाची सोयरीक जर जमली गेली तर देखावा करावा लागतोय महाराज. हे का नाही. डेकोरेशन परपंचात जमतंय पण परमार्थात सोंग जमत येरू तरी पंडू सुद्धा आत सुद्धा नसता बाहेरी कर्म करेतो ततोता विटंबुगा. वा 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 ये रवी तरी पंडू सुद्धा अंतकरण शुद्ध नसता बाह्य कर्म तत्वता विटंबुगा. महाराज महाराज ज्ञानोबा गोड भाषा आहे मौली. जे का नाही अंतकरण जर शुद्ध नसेल तर बाह्य केलेले कर्म हे कर्म विटंबू म्हणजे नाश पावणार आहेत महाराज. हे का नाही. परपंचाचा आव आणला का नाही आव परमार्थामध्ये जर सोंग दाखिलं का नाही महाराज तर ते सोंग अजून महाराज म्हणतात पार्था जयाचे भजन केवळ संसाराचे साधन. हे का नाही महाराज. जे काय भजन चाललंय का नाही हे बघा निखळ देवासाठी भजन केलं पाहिजे. जीवानं लक्षात घ्या. कशासाठी. हा देवासाठी भजन केलं पाहिजे. उगा माणसं रंगवण्यासाठी याच्यासाठी परमार्थ नाही. मायबाप लक्षात ठेवा. ज्या भजनानं महाराज म्हणे बोल तरी आईसे बोले आणि जेने बोले विठ्ठल डोले असा परमार्थ केला पाहिजे. पण जे काही सोंग बांधलं होतं सोंग आता त्यानं ओरिजिनल महाराजाला पाहितलं आणि महाराज म्हणजे याची मम्मत तू व्हायला सुरू झाली. ह्याचे हातपाय वाकडे झाले. डोळ्याचे बुबुळ वरच्या वरीच गेले. पांढरे डोळे केले ना. तोंडाला फेस आला बुरबुडा आला. कसं कसं करत हा मग सावध होऊन बाई करुणा बोलत दे म्हणे माझं झाले काय आठव नाही कार्याची. आता भगवानी सांगितलं ह्याला वज्र आसन म्हणजे जरा उच्च ठिकाणी बसला होता सतीश महाराज टेमडा पाहून. आता उलथून खाली पडला. पडल्यावर डोळे चोळे सावध झाला आणि म्हणू लागला मी कुठून आलो कशासाठी आलो आणि इथं काय करायलो. सकळ जन्माचे निज सारा मज जोड आलो साचारा आणि मी दुचित पामरे सवित विचार नाठव्या. जातीने राक्षस आहे महाराज पण विचार श्रेष्ठ आहेत काळनेमीचे. हे काळनेमी म्हणू लागलाय मी आतापर्यंत इथं जे आलो म्हणले महाराज इथं येण्याचं कारण काय कशासाठी आलो म्हणला मी इथशी. महाराज बहुत जन्मांती जन्मला शिनरा आणि देव तू सोयरा करी बाप्पा. लक्षात ठेवा. काळनेमीचा विचार आहे महाराज. काळनेमी म्हणू लागला मी महाराज याच साठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस. महाराज जीवनामध्ये जी काही कमाई केली काय नाही मी म्हणू लागलाय मी कशासाठी केली महाराज. आतापर्यंत जेवढ्या भानगडी केल्या जेवढ्या खटपटी केल्या किती जन्म गेले सतीश महाराज. एक एक येऊन कोटी कोटी फेरा आणि तो लागे थारा मनुष्य देहाचा. आता कुठं हा नरदेह दुर्लभ जाणा हातामध्ये सापडलाय म्हणला. आणि या जीवनाचं सोन्याची संधी करण्याची वेळ आली म्हणला मला आता. महाराज इथं माझा उद्धार होणार आहे काय मी म्हणू लागला. काय म्हणताय म्या स्वामी गाये साधारे थे ही मुक्त भावे कपियासे तेरी सरोनिया निज कार्याते
मूर्खित चित्ते पडिलो आसे माझ्या पाठीवर जबाबदारी आहे काय मी म्हणला एक माझ्या मालकाचं जर काम मी शेवटाला नेलं अंकुश महाराज तर मी लंकेचा राजा होणार आहे कुठला बलशाचा नाही लंकेचा राजा होणार आहे लंकेचा सामान्य लंका होती का एक 5 वर्षाचा सरपंच होण्यासाठी माणसं काय काय करायले सतीश महाराज रामकृष्ण हरी तिकडं मला सांगता बी येत नाही ते पण बघा रावण याला लंकेचा राजा लंका केवढी होती काय तू गोबाऱ्यानंतर तिचं वर्णन केलं महाराज लंकेचं सामान्य होती का लंका गुरु महाराज म्हणतात सोनियाची पुरी समुद्राचा वेढा समुदाय वाढा राक्षसांचा महाराज याच्यातली लंका आरती राजा रावण देतो म्हणला होता काय नेहमी म्हणला जर मारुत्र्याला मारलं यश प्राप्त झालं तर राजा होणार आहे म्हणले महाराज राजा आणि मारुत्र्याच्या हाताने जर मेलो तर मुक्ती सायुज्यतावरा हेची करा बापांनो सायुज्य पद प्राप्त होणार आहे काय काय म्हणतंय आयसे विचारुनी मनी बैसला सनिया कापीने देखिला दुरोने मग धावून ते आला एवढा विचार केला ऐका ना महाराजाला कसं बी बसायत नाही महाराज होणं सोपं एवढं नाही हो लोक म्हणतात महाराजाची लईच मजा आहे होऊन बघ ना अवघड बी तेवढंच आहे कुठं बी बसा येत नाही कसं बी बसा येत नाही कुठं बी काय बी खाता येत नाही ते कोणातरी महाराजाचं वाक्य ऐकलं बघा ते म्हणले आम्हाला बी भजे खाऊ वाटतात हॉटेलमध्ये रामकृष्ण हरी खाऊ वाटत नाही जमत नाहीत म्हणले हे का नाही हा अवघड आहे बघा आज एकादशी संपली नाही वाटतं अजून रामकृष्ण हरी महाराज होणं अवघड आहे कुठं बी महाराजाची गाडी सहज उभं टाकू द्या कुठं एखाद्या दुकानाच्या पुढी लोक नसतील ते आरोप लावतात महाराजावर लक्षात ठेवा कुठे बी थांबता येत नाही महाराजाला कसं बी बसता येत नाही काही बी बोलता येत नाही कसं बी वागता येत नाही काय नाही मी उबडा तिबडा पडला होता केस इचकले होते असे मायासारखे महाराज ह्या अंगावरले कपडे काय नून माळा इकडून तिकडून झाल्या होत्या आता मध्ये ह्यानं माळा व्यवस्थित केला सतीश महाराज युट्यूब लावले म्हणून भांग फिंग बरोबर व्यवस्थित केला है का नाही बरोबर कपडे पिपडे घातले सावध झाला बरोबर आसनावर बसला पुन्हा डोळे लावले ओम ऐं क्लीम काय मंत्र होता त्यानं चालू केला बोला सर्वांगी उल्हास ऋषी नमनास तेथे आला महाराज मारुत्र्याला लांबून महाराज पाहिला हो काय आनंद वाटला मारुत्र्याला महाराज म्हणले हरिशीत कपीचे मानस महाराज उगा वरून आनंद झाला नाही अंतकरणामधून महाराज म्हणले साधू पाहिल्यावर साधूला आनंद वाटाव संतांचे लक्षणच आहेत महाराजाचे लक्षण काय महाराजानं जर महाराजाला पाहिलं तर आनंद वाटाव सतीश महाराज पण आता महाराजाला पाहिलं की कपाळा आट्याकाट्याच निर्माण व्हाल्यात महाराज हे का नाही अवघड झाले बघा ते असं काय काय मन आहे महाराज दोन बुवा दोन जावा कोण हे का नाही एका जागेवर आले की जमत नाही महाराज तिथं वाद निर्माण होतो लक्षात ठेवा तसे आता दोन महाराज कसं म्हणावं आमच्याकडून लोकांना काहीतरी चांगला गुण घ्यावं सतीश महाराज का आमचंच होऊ द्या जय श्रीराम जमतंय का महाराजाकडून आमच्याकडे या पांढऱ्या कपड्याकडे पाहून या गंधाकडे पाहून या माळीकडे पाहून तुम्ही लोक ऐकायला बसले येणे आहेत का आमच्या आज्याच्या वयाचे माणसं आहेत तुम्ही आणि तपाने साधे आहेत का मायबाप पण आमच्या मुखातून ऐकतायत याचं कारण असं आहे चरित्र देवाचं आहे महाराज लक्षात ठेवा आणि सांगा हे गंध ही माळ हे का नाही म्हणून तुम्ही रामायण सांगतात म्हणून ऐकाय बसलेत रामकृष्ण हरी अवघड आहे बघा साधूचे लक्षण कसे असले पाहिजे महाराज झाल्यावर कसं वागावं लागतंय उग बोंबलं धिंडल्यानं जमत नाही महाराज म्हणजे ज्यांनी विठ्ठल मात्र घ्यावे त्यांनी पथ्य सांभाळावं लागतात लक्षात ठेवा अवघड आहे महाराज परमार्थ एवढा बी सोपा नाही कळालंच नाही माणसाला रामकृष्ण हरी महाराज मारुत्र्याला महाराज पाहिला एवढा आनंद वाटला मारुत्र्याला का आनंद वाटला नैनी नीर लोटे कंठी प्रेम दाटे हृदयी प्रगटे का आनंद झाला मारुत्र्याला ऐसे महाराज असे वारकरी महाराज एवढ्याला माळा असा गंध असा फेटा असा धोतर आणि आपल्या जातीचा माणूस किती लांब भेटलाय महाराज
अहो जरास आपल्या राज्याच्या बाहेर जाऊ द्या आणि आपलं असा गंध लावलेला महाराज दिसू द्या, आनंद वाटते अंकुश महाराज, हे का नाही? माझी या जातीचे रामकृष्ण हरी मज भेटो कोणी आवडीची धनी फेडावया, लक्षात ठेवा. जातीचे या वारकरी संप्रदायातले माणसं दिसले. हनुमान श्री राम किंकरा राम रूप जरा जरा देखे सर्वदा साचा प्रेम थोर श्रीरामेया. काय प्रेम होतं महाराज मारुतीचं देवाविषयी, बघा काय प्रेम असेल देवाविषयी. महाराज एकेरी ओळख नव्हती मारुतीची देवासंग, लक्षात ठेवा. प्रेम मारुतीचंच होतं असं नाही, आमचं बी प्रेम देवावर आहे महाराज. पण ज्या देवानं आमची आठवण काढाव की ह भ प फलाना श्रोता बलशा म्हणजे माझा आहे, फलाना वाचक फलाना सूचक माझा आहे. देवाने त्याची आठवण काढावी त्याला मारुत्र्या म्हणतात महाराज, लक्षात ठेवा. काय भजन होतं मारुत्र्याचं? महाराज म्हणतात जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्याशी नाही, लक्षात ठेवा. जी वस्तू पाहिली महाराज म्हणतात विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, लक्षात ठेवा. प्रत्येक वस्तूत मारुत्र्याला राम दिसत होता, प्रत्येक. महाराज साधं भजन असं अजून महाराजांना वर्णन केलं, हे साधूची ताकद आहे महाराज. महाराज म्हणतात जे तशी त्याची वस्ती घडे ते राम नाम स्मृती झाडे, पशु पक्षिया स्मरण घडे, पाषाण खडे नाम स्मृती. हो महाराज हे साधूचे लक्षण आहे. जिथं साधू राहतात का नाही तिथलं दगड सुद्धा भजन करतात महाराज. गाईच्या शेणातून मातीच्या तणातून गवतातून येणारा आवाज महाराज श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. देवाच्या नावाशिवाय आणि देवाशिवाय मारुत्र्या प्रत्येकात देव पाहत होते म्हणले महाराज. हे का ना सर्वाघटी राम प्रत्येकाच्या हृदयात नांदणारा माझा देव मारुत्र्या पाहत होते. बोला संपत्ती परिसाव्या सजनाचे मुखे लक्षण ब्रह्मा स्वरूप स्वये आपणा जग देखणे ब्रह्मपूर्ण कपट चिन्ह तुम्ही. मागच्या वेळी महाराज म्हणले ज्याचं अंतकरण जसं झालंय त्याला जग आपल्यासारखं दिसतंय महाराज. कोणी बी राहू द्या, जे जे आपले आपण जसं वागतो त्याला वाटतंय जगात कोण नीठे, सगळे चोरच आहेत म्हणले महाराज, लक्षात ठेवा. जे आता महाराजांना सांगितलं साधूचे लक्षण कसे, साधू कोणाला म्हणाव महाराज? जे काही संत आहेत का नाही त्या साधूला महाराज म्हणले संतांचे काय लक्षण आहेत? साधूचे चिकट माणसाचे कामातुराचे, तीन माणसाचं थोडक्यात वर्णन आहे, जरा ऐकू बोला. जेनुन या काम क्रोध दमन इंद्रियाचे द्वंद फळून विषयाचा कंद प्रमानंद पावले. वय अवघड आहेत बघा महाराज. तिसऱ्या अध्यात वयात म्हणलं तर या 2-4 जराशे अवघड आहेत, मग सोपा विषय महाराज, लक्षात ठेवा. महाराज म्हणले सज्जनाचे मुख्य लक्षण. महाराज काय लक्षण आहे साधूचे? आपण ब्रह्म आहोत, ह्या जगात ब्रह्म पाहतात त्याला संत म्हणतात महाराज. महाराज कोणाला साधू वेगळे संत वेगळे, लक्षात ठेवा. जन सहा धुतले महाराज, जिनोनी काम क्रोध महाराज म्हणले, लक्षात ठेवा. जे कामाची नाही ते क्रोधाची काहीचा महाराज म्हणले, मग ते तर भांडण काहीचे रे का नाही. ज्यानं कामाला जिंकलं महाराज, हे काम आणि क्रोध जिंकणं एवढे सोपे सतीश महाराज, हे एकापेक्षा बळी रे महाराज, लक्षात ठेवा. आणि मोठमोठ्याची माती केली महाराज या काम क्रोधाने. महाराज म्हणतात ज्यानं कामा क्रोधाला जिंकलं, महाराजांना गोड वर्णन केलं बघा. महाराज म्हणतात चित्रीची देखुनी कामिना काम उपजे जयाची म्हणा दया संन्यासी म्हणून जाण ऐक बाप्पा नरोत्तमा. साधू कोणाला म्हणाव? साधूचे लक्षण सांगताना ज्ञानोबराय गोड वर्णन करतात. माऊली म्हणले समक्षत्र्याच्या मित्राच्या तथा मान अपमानयो शीतो उष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जितः. महाराज ज्याचा विषय सम झालाय, सम त्याला
महाराज म्हणले उन्हाळा पावसाळा सगळे ऋतू सारखे वाटतात हे का नाही महाराज. त्यांचा विषय कसा असतोय, शत्रू आणि मित्र त्यांना सारखे वाटतात सतीश महाराज. कोणी दुश्मन नाही, कोणी दोस्त नाही महाराज. सगळे हे माझेच आहेत आणि मी यांचा आहे असं ज्याचं अंतकरण झालंय का नाही त्याला साधू म्हणतात म्हणले महाराज हे का नाही. अशा सज्जनाचे लक्षण सांगू लागले महाराज. ज्यांचा परमार्थ टोकाला गेलेला आहे अशा महात्म्यांचा विषय ऐकू जरा. महाराज म्हणले त्याला ध्येय ध्याता ध्यान, ज्ञेय ज्ञाता ज्ञान. महाराज दृश्य द्रष्टा दर्शन सगळं देवच दिसते म्हणले महाराज. लक्षात घ्या, ज्ञेय ज्ञाता आणि ज्ञान. महाराज ज्ञेय कोणाला म्हणा, ज्ञेय म्हणजे देव, ज्ञाता जीव. आणि या ज्ञात्याला ज्ञेयाची गरज आहे महाराज. लक्षात ठेवा, जीवाला जीव जिथून आला का नाही तिथपर्यंत गेल्याशिवाय जीवाला समाधान नाहीच. हे सजनाचे लक्षण लुटजे काय विचक्षण सांगो त्याच्या रीतीनं सावधान अवधारा. महाराज म्हणले आता थोडक्यात चिकट माणसाचा विषय सांगतो. साधूचे लक्षण संपले, बोला. द्रेला वळे गजा बाजी जवळान सदा वळगे त्याचे अनुमात्र नलंगे वचनाशी मने सर्व सेवेसी मी दास तुझा. महाराज म्हणले ज्याच्याकडे पैसा आहे का नाही, पैसा पैसा. महाराज इतके माणसं पैशाच्या लोभी माणसाचा विषय सांगू लागले बघा. महाराज म्हणतात धनवंता लागी आणि सर्व मान्यता आहे जगी पैसा वाईट नाही सतीश महाराज. या पैशाचा विनियोग उपयोग माणसं वाईट पद्धतीने घेतात. लक्षात ठेवा, ज्ञानोबा म्हणतात जेत जेत संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आली आहे कथाया तेत तेत जाण धनंजया विभूती माझी. महाराज पैसा खराब नाही पण माणसं त्याचा उपयोग वाईट पद्धतीने घेतात. लक्षात ठेवा, एखादा पैसेवाला माणूस दिसला की माणसं त्याच्या पुढं 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 करतात, मालक 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 म्हणतात महाराज. लक्षात ठेवा. आणि एखादा गरीब माणूस दिसला का नाही सतीश महाराज, आता ते असं बरेच समय डोळ्यानं पाहिलं महाराज उदाहरण हे का नाही. आता रामकृष्ण हरी प्रपंचातला विषय सांगाय मला रंगतच नाही, बघितलाय मी पण रंगून सांगता येत नाही मला हे का नाही. त्याच्यामुळे तिकडे जाईना बी महाराज. पण माणसं का नाही महाराज धनवंताचा पैशाच्या मागे लागलेल्या माणसाचा विषय सांगू लागले. काय म्हणतात ऐकू जरा. धनवंत व्यवहारे सौजन्य त्याशी आत्यांदरे रक्त देखून एक सरे स्वय दाता रे बैसविया मनी भगवंताची कोण सता भोगासता सांडून धरली तापसता सभाग्यता केवळी पाय. रामकृष्ण हरी महाराज म्हणू लागले बघा ऐका, धनवंत माणसाला इतका मान आहे महाराज जगामध्ये. लोक पैसेवाल्याच्या पुढे पुढे करतात सतीश महाराज हे का नाही. महाराज श्रीमंत माणसाला मालक 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 म्हणतात. एवढंच नाही तर महाराज म्हणले धनवंत पुरुषाशी स्त्री लवथो करी कैशी कुटका देखून सुनी जैशी पुष्ट हलवी. महाराज लक्षात ठेवा, मालकानं जर बकळ पाकिट आणलं तर बायको गोड चहा करून पाचते महाराज हे का नाही. सतीश महाराज अवघड आहे बघा. रामकृष्ण हरी महाराज पैशावाल्याच्या सगळेच लोक पुढं पुढं करतात. एवढंच नाही महाराज म्हणले जोर चाले मोठा धंदा आणि तोर बहीण म्हणती दादा. महाराज जोर मुंग्या गुळ आहे तो रोगच मुंग्या लागतात. लक्षात ठेवा, जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत सगळे माझा 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 म्हणतात मायबाप. आणि ज्या वेळेस याची कमाई संपली त्यावेळेस जशी जशी प्रपंचात माणसाचं वय वाढल तशी तशी किंमत कमी व्हायला लागते. लक्षात ठेवा महाराज. महाराज म्हणतात एका मोठा माणूस होता श्रीमंत पैसेवाला.
आणि त्याला म्हणलं का नाही महाराज चला ना रामायण ऐकायला, पोथी ऐकायला. तर ते म्हणू लागला म्हणे भगवंताची कोण सत्ता. महाराज काय कमी आहे म्हणला मला, सिद्ध ऐश्वर्य दत्त भोग असतात. कोणता भोग आहे? गाडी, बंगला, नौकर, चाकर. महाराज एवढी मोठी गादी आहे म्हणला, झोपायला गरम नरम आहे, एवढ्या गारव्यामध्ये सूत्र घालून धाबले पांघरून रात्र रात्र थंडीमध्ये हिवात काकडायला म्हणला. ते तुम्ही शक्ती ऐकाव म्हणला महाराज इकडे का नाही. दैवे दंडिली आभागी म्हणू लागला, व्यर्थ वैराग्य कष्टती गोविंद महाराज. महाराज हे बघा महाराज म्हणले येताना घेऊन आलास काय, जाताना घेऊन जाशील काय, नको अभिमान करू भल्या माणसा. येताना फुटकी कवडी बी आणली नाही सतीश महाराज, आणि जाताना करदुडा बी संघ येतात. ते फक्त ज्ञानोबराय म्हणतात, कर्म येतात. काय येतात? इथं जे तुम्ही केलंय का नाही महाराज, शक्तीत पट्टी दिली असल, कांड केले असताल, काय काय कर्म केले. माऊली म्हणले आगा कर्मी जे उरावे ते सुख दुःखी फळावे, तयासी भोगावया यावे. देहा एका लक्षात ठेवा, जन्म घेणे लागे. पुढला जन्म सुद्धा इथं केलेल्या कर्म डेफिनेट आहे महाराज. काय म्हणतात वाचा पुढे. विचक्षणाचा जुनारा त्याचा ऐसा विचारा, आता कामा तुरजो नर समसे प्रकार सांगेना. माणसाचा विषय संपला म्हणले. कामून संपला माली पाटील. याच्या मागचं कारण असे महाराज बघा, कारण बलशात माणसं चिकट नाहीतच. मग जास्त सांगायचं काय सतीश महाराज, कामून नाही पाकिटला बघत देतात म्हणून नाही. पाकिटाचं जय श्रीराम आहे, पण 3-3 सप्ते करतात महाराज. लक्षात ठेवा, तिकडे नवरात्र महोत्सव बी थाटात, हा सप्ताह बी थाटात, आणि तिकडे बल्लेश्वर व्यायामशाळा तिकडे महादेवाचा सप्ताह सुद्धा थाटात करतात माय बाप. याच्यासाठी गाववाले माणसं मोठ्या उदाहरण करण्याची. माग चातुर्मास काकडा बी मोठा गुरु हे का नाही. रोज 2 टाइम महाराज नाश्ता, जेवाय संध्याकाळी. काय थाट आहे महाराज, इथले माणसं चिकट नाहीत. मग चिकट नसल्यावर त्याला जास्त सांगायची गरज नाही. आता कामातुराचे लक्षण सांगू लागले, ऐकू आता. श्री काम ज्याचे तिथे माये बहिणी बेनुळ कधी रूप झाले व्रते, जगती कधी स्त्री रूपा. बाबा बाबाची सांगता गोष्टी, माय बहिणीचा कल्प पोट्या, वेतरांची कायची गोष्टी, सकळ सृष्टी माझार्या. हे बघा कामातुराचे लक्षण सांगू लागले. महाराज म्हणतात, एखादी माय बहीण जर आपल्या भावा बापाला जर बोलत असेल तर माणसं हे बघा, स्त्रीचे नाते शास्त्रांनी 4 सांगितले. सतीश महाराज जिच्या पोटी जन्म घेतला ती आई आहे, जिने हातात राखी बांधली ती बहीण आहे, जिच्या सोबत गाईच्या गोत्याच्या आग्नीच्या साक्षात लग्न लागलं ती धर्मपत्नी आहे महाराज. लक्षात ठेवा, जी पोटी जन्माला आली ती कन्या रत्न आहे महाराज. पण काय काही महाराज म्हणतात, हे बघा आता मी तितकं खालच्या पातळीवर जाऊन मला बोला वाटत नाही बघा, लक्षात ठेवा. पण माणसं वयाचं सुद्धा भान राखत नाहीत महाराज. कोणाला काय म्हणा ह्याचं सुद्धा ज्ञान नाही महाराज. लक्षात घ्या, पांढरे केस झाले महाराज, दात पडले, आणि त्यानं सुद्धा बोचऱ्या माणसाने एखाद्या ही ओळी सांगायली सतीश महाराज. जर एखादी माय बहीण आपल्या भावाला बोलत असेल किंवा आपल्या भावासोबत जरी गाडीवर बसून जात असेल तर बघा ना काय दुनिया बिघडली म्हणते महाराज, है का नाही. त्याच्यावर आमच्या सतीश महाराजांनी मला काहीतरी ओळी सांगितली तेव्हा महाराज त्या दिवशी, है का नाही. काय घृत वेचिल्या वर्ष झाले 60, घृत वेचल्या वर्ष झाली 60, तरी प्रमादा संग परिपाठ. वा वा, तरी परमदा संग परिपाटी, वार्धाक्य ही उठी अति कामू. महाराज वार्धाक्य ही उठी अति कामू. महाराज म्हणले या कामानं मोठ्या मोठ्याचा घात केला महाराज, है का नाही. महाराज सभी देवन के देव शंकर भोलेनाथ जी बाबा भिल्ली के पीछे लग गए, करे तोबा तोबा. महाराज जन सगळा संन्यासच घ्यायचा म्हणला, नकोच बायकून संसार नकोच. महाराज एवढं सोपं होय लग्न झाल्या बायको सोडून देणं. जय श्रीराम गुरु
महादेवानं सोडली होती महाराज. आले इकडे ते हिमालयातून तप करू लागले महाराज, आहे का नाही. ते बाईनं नारदाला विचारलं, म्हणजे आमच्या मालक शक्तीला गेले ते बलशाला आलेच नाही, बघितले का हो. नारदानं सांगितलं म्हणजे फलाल्या गावात कार्यक्रम आहे, तिथं असतात बघ जाऊन. बाई आली, एका पायावर उभं टाकलं, अंगठ्यावर महादेव बाबा आणि रामाच्या नावाचा जप चालू होता महाराज, आहे का नाही. रघुपती राघव राजा राम. बाई आली, नारदानं सांगितलं म्हणले जरासा हुलिया बदल, मेकअप कर म्हणले मेकअप. आणि मेकअप केला का नाही बघा महाराज, ते मेकअप एक असे निघाले बघा, आता काय म्हणतात त्याला, ब्युटी पार्लर महाराज. त्या पार्लर मध्ये मी एका दिवशी मोबाईल बघू लागलो, त्या मोबाईल मध्ये बघा दोघं नवरा बायको मोटरसायकलवर बसून त्या पार्लर वर आले देव बाप्पा. आणि ती बाई त्या दुकानामध्ये गेली, हे दारात बसलं. ती बाई मधात गेली, तिने मेकअप केला ते, आणि मेकअप करून बाहेर आली. नवऱ्याला म्हणले ओ चला घरला. ते म्हणला येडी झाली का बाई, मग बायको मधात गेली या, तिला येऊन मारील म्हणला. ती म्हणली यार मीच आहे ना, स्वतःची बायको सुद्धा ओळखू येत नाही हो. ते मेकअप एवढा चेंज आहे महाराज, व काळ का गोर कळतच नाही सतीश महाराज माणूस त्या ब्युटी पार्लर मध्ये. हा अवघड आहे बघा, लक्षात ठेवा. पार्वतीनं तसा मेकअप केलता, आणि पार्वतीला कवा कवा मेकअप करीत जा, रूप बदलायच होतं पार्वती आई साहेबाला महाराज. माग अरण्यकांडात एकदा बदललं होतं की हा, पार्वती हो सीतामाय होऊन आलती रामाच्या पुढं, आणि मालक मी आले की म्हणू लागली. राम म्हणता श्रीराम म्हणे तू काही, त्याचे नाम लोकाच्या ठाई, अद्याप राहिले शिपाई, म्हणती तुका आई जगदंबा. जे आता दंडकारण्यामध्ये तुळजापूरच्या आईची स्थापना केली का नाही, त्रेतायुगात प्रभू रामचंद्राने केलेली आहे महाराज. अशी पार्वती महादेवाला तिथं फसिलं, असे पायात पैंजण हे ते सगळे ते कपडे बदलले सतीश महाराज. महादेव बाबाला सुद्धा महाराज म्हणले तप सोडून दिलं, आणि त्या भिल्लिनीच्या महाग लागले. तिने जे नाचित नाचित महादेवाला आणलं कैलासात, आणि तिथं आल्यावर मग मात्र त्याला उजळलं. म्हणले घर तर मोवतीच आहे, म्हणजे बायको कोणाची आहे मग. अवघड आहे महाराज, लक्षात ठेवा. मोठ्या मोठ्याची माती या कामाने केली महाराज. कामातुराचा विषय सांगू लागले, ऐकू बोला. हनुमान साधु रत्न गान साधु रत्न हाते बोधने निराशी साजे कपेट भेद साधू तत्वे सुद्धा नमवाला. महाराज म्हणले मारुतीरायाने या सगळ्या विजय प्राप्त केलेला होता. हनुमान साधू रत्न घात, सामान्य साधू होते मारुतीराय महाराज, चतुरात शिरोमणी मारुतीराय होते. आणि मारुतीरायानं महाराजाला लांबून बघितलं, आणि महाराज बघितलं की नादच होता मारुतीरायाला पाया पडायचा. काय म्हणतात बोला. दे अग्रम मनोरम देखुनी मोठ मन मन कलिता पल बघ माती सप्रेम आणि रंग्या. मारुतीरायाची तर खाली उतरले, ऐका महाराज म्हणले दिव्य आश्रम मनोरम. काय आश्रम आहे महाराज, सुंदर असं आहे का नाही. आता बघा ना किती सुंदर मंडप टाकलाय महाराज. महाराज एखाद्याच्या लेकीच्या लग्नात एवढा मंडप घालणं व्हायचा नाही महाराज. मोठ्या मोठ्या माणसाला एवढा मोठा सप्त्याला मंडप घातलाय, हे का नाही. सामान्य माणसं सतीश महाराज यांच्या जीवनात ऐश्वर आरोग्य संपत्ती काही देव कमी पडू देणार नाही, लक्षात ठेवा. असा थाटात परमार्थ केला पाहिजे. मारुतीरायानं आश्रम बघितला, सुंदर आश्रम दिसला, आनंद वाटला. काय काय म्हणतात तुम्ही गाया कुशल गोळा गोळा घातले लोटांगण प्रबळ चरण कमळ वंदना. ऐका ना महाराज, आपल्या आपल्या कामामध्ये माणसानं सावध राहिलं पाहिजे. महाराज म्हणजे आपुली हिता जो असे जागता धन्य माता पिता. महाराज काय नेहमी राक्षस जरी असल तर आपल्या आपल्या हिताच्या ठिकाणावर जागा होता महाराज. आणि प्रत्येकानं आपलं हित कशात आहे हे पाहितलं पाहिजे, लक्षात ठेवा. आपली सेवा झाली का महाराज? महाराज झालेली सेवा महारुद्र मारुतीरायाच्या तुमच्या सगळ्या गुणजन मंडळीच्या मायबापाच्या चरणी अर्पण करून सेवेला या ठिकाणावर पूर्ण विराम. कुंडली गवळधारी विठाल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.